महाराष्ट्र राज्यात 1 लाख सफाई कर्मचारी नवीन नोकर भरती करण्यात यावी। खाजगीकरण सफाई कामगार पूर्णतः बंद करण्यात यावे। ठेकेदारावरी वर्षानुवर्षे सफाईचे काम करणाऱ्या सेवकांना कायम करण्यात यावे। लाड व पागे कमिटीच्या अंमलबजावणी काटेकोरपणे पद्धतीने करण्यात यावी। मॅन्युअल स्कॅजिंग पूर्णपणे बंद करण्यात यावे। यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन सोलापूर शहर यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात। मी बाली मंडेपो अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे प्रदेश अध्यक्ष। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 18 मागण्या घेऊन आज एक दिवसीय धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करत आहोत। त्या मागण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून जे खाजगीकरण आहे ते पूर्णतः बंद करण्यात यावं। 1 लाख सफाई कर्मचारी नवीन भरती करण्यात यावं। त्याच पद्धतीने लाड पागे कमिटी शिफारसीची अंमलबजावणी शासकीय निमशासकीयमध्ये काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काचं निवासस्थान मोफत बांधून देण्यात यावं आणि 2005च्या नंतर जे लागलेले कर्मचारी असतील त्यांना जुने पेन्शनप्रमाणे लागू करण्यात यावं आणि त्याचबरोबर या सफाई कर्मचाऱ्यांच्या महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि महानगरपालिकेचे जे DCPच्या 2005च्या नंतर लागलेले सफाई कर्मचाऱ्यांचा जो DCPS कपात झालेले आहे अद्यापर्यंत ते ट्रेजरीकडे आणि शासनाकडे जमा न केलेले आहे अशा संपूर्ण महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेने DCPSच्या 2005च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा 4% व्याजासह ते भरण्यात यावं आणि अमरावती जिल्ह्याचे जे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी जो सफाई कर्मचाऱ्याचा दमदाटी करण्यात म्हणजे काढून टाकण्यात जो असंविधानिक भाषा वापरलेली आहे त्याचबरोबर ते अमरावतीचे नगरसेवकाचे पती देशमुख म्हणून जो आहे तो बऱ्याच सभागृहामध्ये सफाई कामगारांना टांगून मारण्याची जो धमकी दिलेली आहे अशा विविध घटना घडत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये तर आपण पण संविधानिक पदावरती असलेल्या असंविधानिक भाषा वापरल्यामुळे आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भावना तीव्र झालेल्या आहेत आणि याची दखल घेऊन आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना असं त्यांना समज देण्यात यावं आणि वाटाघाटीसाठी आमच्याबरोबर संघटनेबरोबर त्यांनी वेळ द्यावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही युनियनच्या वतीने राज्यभर आज 1 दिवसाचं धरणे आंदोलन चालू आहे। खरं तर सफाई कामगाराशिवाय या राज्यातल्या आरोग्य सेवा आपण चांगली ठेवू शकत नाही याचं भान सरकारला असलं पाहिजे। लाड पागे समितीनं राज्यातील हे जे सफाई काम आहे त्यावरती कायम कर्मचारी नेमण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केलेली असताना ती शिफारस शासनात गुंडाळून ठेवून ठेकेदारी पद्धत आणलेली आहे। काम करणारे कर्मचारी हे मागासवर्गीय कर्मचारीच असल्यामुळे या ठिकाणी मागासवर्गीयांचं आर्थिक शोषण या ठेकेदारी पद्धतीनं होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारकडे मागणी करतो ठेकेदारी पद्धत रद्द करा आणि कायमस्वरूपाच्या नोकऱ्या या सफाई कामगारांमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीनं ज्या आमच्या सरकारकडे महत्त्वाच्या प्रलंबित 18 मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज 1 दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करतोय। सरकारला आमचा इशारा आहे की आमच्या मागण्या संदर्भामध्ये लवकरात लवकर आमची वाटाघाटी करावी अन्यथा या राज्यामध्ये आम्हाला बेमुदत काम बंद आंदोलन करावं लागेल। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।